श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. तर हा पितृपक्ष जो असतो तो 15 दिवसाच्या कालावधीमध्ये साजरा केला जातो. 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या काळामध्ये आपला यावेळेचा पितृपक्ष आहे. तर या 15 दिवसाच्या काळामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांचे पितर, श्राद्ध, तर्पण इत्यादी विधी आपण करत असतो. तर हे विधी आपण का करतो? तर आपले जे पूर्वज आहेत, जे पितर आहेत, असे म्हणतात की या पितृ पंधरवड्यामध्ये ते पृथ्वीवर येतात. तर आपण त्यांचं काहीतरी देणं लागतं आणि ते आहेत म्हणूनच त्यांचा अंशरूपाने आपण या पृथ्वी तलावावर आहे. तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांचे आभार मानण्यासाठी आपण त्यांना समर्पित असे काही विधी करत असतो. शास्त्रामध्ये अनेक वेगवेगळे विधी सांगितलेले आहे. पिंडदान, श्राद्ध, तर्पण. तर त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी वेगवेगळ्या सेवासुद्धा दिलेल्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी का कराव्यात? कारण शास्त्र असे सांगते की जी लोक ह्या सर्व गोष्टी करत नाहीत त्यांना पितृदोष लागतो आणि पितृदोष लागल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात. त्यांच्या घराण्याला वेगवेगळे दोष लागतात. कधीकधी पितृदोष इतका प्रखर असतो की एखाद्या घराण्याचा वंशबुडी, त्याचप्रमाणे वंशनाशसुद्धा करतो. त्याचप्रमाणे अनेकांना या पितृदोषामुळे मूलबाळसुद्धा होत नाही आणि त्यांची कोणत्याच प्रकारची प्रगती होत नाही. म्हणून तर या विधींना खूप खूप महत्त्व दिलेले आहे. तर बघा, प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये खास स्थान असतं, ते म्हणजे पितृदोषाला. जे आपली कुंडली तयार करतात ते नक्कीच सांगतात की आपल्याला किती प्रमाणामध्ये पितृदोष आहे आणि प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही ना काही प्रमाणात पितृदोष असतो. कारण बघा कसं असतं, आपल्या घरातील जे आपले आजी आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, त्याचप्रमाणे आत्या आहे, कोणी ना कोणी लहान वयामध्ये गेलेलं असतं आणि ते लहान वयामध्ये गेल्यामुळे त्यांच्या काही इच्छा, काही गोष्टी असतात त्या अपूर्ण असतात. कोणाचं लग्न झालेलं नसतं, कोणाला मुले झालेली नसते. त्याचप्रमाणे कुणी असं मानसिक, शारीरिक आजाराने गेलेलं असतं. काही ना काही काळाने त्यांचं मन तृप्त राहिलेलं असतं. तर ही जी तृप्त राहिलेले मन आहे, या पितृ पंधरवड्यात आपण ज्यावेळेला श्राद्ध करतो, त्यांना हवन दवन करतो, त्यावेळेला ते तृप्त होतात आणि ते आपणास आशीर्वाद देतात. तर याच पितरांचे आशीर्वाद आपणास मिळावे व त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभावी, त्यासाठी आपण पितृपक्षामध्ये काही सेवा करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर या पितृ पंधरवड्यामध्ये आपण पितरांची कोणती विशेष सेवा करू शकतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी विधी तर करतच असतो. त्याचबरोबर शास्त्रामध्ये या पितृपक्षाच्या काळामध्ये काही सेवासुद्धा करावयास सांगितलेल्या आहेत. तर त्याचप्रमाणे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी स्वामी केंद्रामध्ये सुद्धा काही सेवा सांगितलेल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची आणि पहिली सेवा म्हणजे दररोज पितृस्तुती वाचणे. तर या पितृ पंधरवड्याच्या काळामध्ये तुम्हाला दररोज पितृस्तोत्र वाचायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने वाचावे? पितृपक्षाच्या काळामध्ये तसेच एरवी ही पितृदोष कमी होण्यासाठी तुम्ही हे स्तोत्र वाचू शकता. तर स्नान आदी इत्यादी विधी आटोपल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे, एखादं आसन टाकायचं आहे आणि ही जी पितृस्तुती आहे, हे पितृस्तोत्र आहे, हे वाचायचं आहे. तर यामध्ये काय आहे, तुम्ही पितरांचे आभार मानताय, त्यांची स्तुती करताय, त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता हा भाव व्यक्त करतायत आणि अर्थातच यामुळेच या पितृ पंधरवड्याच्या काळामध्ये जे असणारे जमिनीवर भूलोकावर येणारे पितर त्यांची स्तुती ऐकतात, त्यांची सेवा, त्यांना केलेला नमस्कार ते ग्रहण करतात व ते तुम्हाला आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे बघा,
या पितृपंधरवड्याच्या काळामध्ये या पितृअष्टकसुद्धा पितरांना तृप्त करण्यासाठी तयार केलेले एक विशिष्ट स्तोत्र आहे. तर याचीसुद्धा तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून हे सुद्धा प्रातःकाळी ज्यावेळेला तुमचे स्नान आदी विधी आहेत ते आटोपून करू शकता. त्याचप्रमाणे दक्षिणेकडे तोंड करून पितृदेवताय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा त्याच किंवा 108 वेळा मंत्रजाप करू शकता. तर हे झाले सकाळचे विधी. त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये पितरांना समर्पित असे दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आहे. तर हे दिवे तुम्ही कोणत्या ठिकाणी लावू शकता ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्या घरातील काही दिशा, काही जागा या पितरांना समर्पित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपणा सर्वांनाच हे माहीत आहे की पिंपळ वृक्षावर आपल्या पितरांचे दर अमावास्येला वास असतो. तसेच पितृ पंधरवड्यामध्ये सुद्धा ते तेथे असतात असे म्हटले जाते. तर या पितृपक्षाच्या काळामध्ये सायंकाळी तुम्ही 15 दिवस दररोज किंवा ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्यावेळेला एक दिवा पितरांच्या नावे लावा. तर असं म्हटलं जातं की ज्यावेळेला तुम्ही पितरांच्या नावाने असा दिवा लावता त्यावेळेला भगवान विष्णू प्रसन्न होतात व ते तुमचे पितर आहेत त्यांना पितरलोकामध्ये जाण्यास मदत करतात व त्यांना सद्गती देतात. म्हणूनच अवश्य या पिंपळ वृक्षाच्या खाली या पितृपक्षामध्ये असा एक दिवा लावा. तसेच आपल्या घरातील जी दक्षिण दिशा आहे ती सुद्धा पितरांना समर्पित आहे. तर या पितृपंधरवड्यामध्ये सायंकाळच्या काळामध्ये तुम्हाला दक्षिणेला पितरांचे स्मरण करून एक दिवा लावायचा आहे. याने सुद्धा पितर संतुष्ट होतात की या घरामध्ये आपल्याबद्दल कोणीतरी कृतज्ञता व्यक्त करते आणि आपल्या नावाने दीपदान करते. याने सुद्धा पितरांना सद्गती लाभण्यास मदत होते. कारण आपल्या घरामध्येच अनेक पितरांचे जीव गेलेले असतात, ते मरण पावलेले असतात. त्यामुळे घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून असा दिवा लावल्याने अनेक फायदे होतात. त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरातील अजून एक महत्त्वाची जागा पितरांना समर्पित आहे. तर ती म्हणजे आपण ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवतो ती जागा. तर असे म्हणतात, आपण ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी भरून ठेवतो ती जागा पितरांना समर्पित आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पितरांच्या नावाने एक दिवा अवश्य लावू शकता. तर हे जे दिवे आहेत ते तुम्हाला सायंकाळच्या वेळीच लावायचे आहेत. तर सायंकाळी 6 नंतर रात्री 10 पर्यंत कधीही तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकता. तर या दिव्याबाबतीतला एक महत्त्वाचा नियम शास्त्र असे सांगते की पितरांना कोणताही दिवा लावताना त्यामध्ये मोहरीचे तेल घालणे आवश्यक आहे. पण जर तुमच्याकडे मोहरीचे तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही साधे आपले तेल घाला आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मोहरी घालून सुद्धा दिवा प्रज्वलित करू शकता. तर मैत्रिणींनो, या पितृपंधरवड्यामध्ये जे काही श्राद्ध, दान इत्यादी विधी आहेत त्याचप्रमाणे पितरांची जितकी जास्त जमेल तेवढी सेवा अवश्य करा, जेणेकरून तुमचे पितर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देतील व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. तर अशाच माहितीपर व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.